पाप कुणाचं? कोणत्या पापाबद्दल बोलत आहे? असा खूप जणांना प्रश्न पडला असेल. त्यांनी माझा पहिला व्हिडिओ बघा. त्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी एक स्टोरी सांगितली आहे. त्या स्टोरीमध्ये 5 ब्राह्मणाचा मृत्यू झालाय. त्याचा अकस्मात मृत्यू आहे. त्या मृत्यूचा भागीदार कोण? असा माझा प्रश्न होता. त्या स्टोरीमध्ये खूप सारे पात्र होते. 5 ब्राह्मण होते. छोटंसं बब्या होतं. त्याची आई होती. तूप देणारी बाई होती. साप होता. सापाला नेणारा गरुड होता. असे खूप सारे पात्र होते. त्या पात्रामध्ये 5 ब्राह्मणाचा मृत्यू झाला. त्या मृत्यूचा भागीदार कोण? असा प्रश्न आहे. ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नाही तो व्हिडिओ आवर्जून बघा. त्यानंतरच हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर तुम्हाला नैतिकता काय असतं माहीत आहे का? नैतिकता म्हणजे तुम्ही एखादं काम करता त्याच्या मागचा हेतू चांगला आहे की खराब आहे यावर तुमचं नैतिकता अवलंबून असतं. उदाहरण देतो. हे उदाहरण हायपोथेटिकल आहे. असं उदाहरण होणार नाही. कोण झालं तर तुम्ही रस्त्याहून जात आहात. रस्त्याहून जात असताना एका रस्त्यावर केळीचं कातड आहे. त्या केळीच्या कातड्यावरून कोणतरी पडेल असं तुम्हाला भासलं. त्यामुळे तुम्ही काय केलं? ते केळीचं कातड उचललं आणि जवळच्या डस्टबिनमध्ये टाकत आहात. त्या टाकत असताना त्या डस्टबिनमध्ये ऑलरेडी एक बॉम्ब आहे. तो बॉम्ब जेव्हा डस्टबिनला हात लावल्यानंतर ॲक्टिव्ह होईल असं त्याचं ऑटो सेटअप आहे. जेव्हा तुम्ही त्या डस्टबिनला हात लावला केळीचं कातड टाकण्यासाठी तेव्हाच तो बॉम्ब ॲक्टिव्ह झाला आणि जवळच्या परिसरामधील सर्व माणसं मेले आणि त्यामध्ये तुम्ही पण मेल्या. आता तो बॉम्ब ॲक्टिव्ह करण्याचा हेतू तुमचा होता का? नाही, मुळीच नाही. तुमचा हेतू फक्त तो जे केळीचं कातड आहे ते केळीचं कातडावरून कोणतरी पडू नये यासाठी तुम्ही काय करणार होत्या? त्या डस्टबिनमध्ये टाकणार होत्या. म्हणजे जेव्हा एखादं काम करता तुम्ही त्या कामाच्या मागचा हेतू जर का खरा नसेल त्यानंतर त्या कामाच्या झाल्यानंतरची जी क्रिया असती ते पाप असते पुण्य असतं हे डिपेंड असतं तुमच्या हेतूवर. जर का तुमचा हेतू चांगला असेल एखादं काम करण्याच्या मागचं आणि काम केल्यानंतरचा जो परिणाम असतो तो परिणामाचा पाप आणि पुण्यामध्ये मोजपाप नसणार. जसं की आपण स्टोरीमध्ये बघितले. स्टोरीमध्ये जी बाई होती जिने नवस केला होता. नवस केल्यानंतर जे तूप नव्हतं त्या तुपासाठी छोटंसं बब्या वाट लावलं. तिचा हेतू कसा चांगलाच होता. त्या ब्राह्मणाला तूप नव्हतं तर तूप देण्यासाठी. छोटंसं बब्या पण हसत खेळत आपल्या आईच्या आज्ञे करत त्या शेजारी बाईजवळ गेलं. तूप मागितलं. त्या बाईनं तूप पण दिलं. शेजारीचं कर्तव्य निभावलं. त्या बाईला पण काहीच माहीत नव्हतं की असं समोर जाऊन घडेल. समोर वरीचं आपण गरुड बघितलं. गरुडानं पण साप खाणार होता. साप त्याचं अन्न आहे. त्यानं पण काही चूक करत नव्हता. सापामध्ये पण विष नैसर्गिक असतं. सापाची पण गलती नव्हती. सापाचं विष त्या वाटीत पडलं. छोट्याशा बब्याला हे काहीच माहीत नव्हतं. बब्याची आईनं जेव्हा तूप घेतलं तूप वाढलं त्या क्षणी पण आईला काहीच माहीत नव्हतं. म्हणजे तुम्ही बघत असाल तर जी त्याने क्रिया करत आहे त्या क्रियाच्या मागचा जो हेतू आहे त्या हेतू चांगलाच होता. कोणाला कोणतरी मदत करायचा हाच हेतू होता. परिणाम मात्र ते 5 ब्राह्मणाचा मृत्यू झाला. त्या मृत्यूचा भागीदार कोणीच नव्हता. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. तुम्ही एखादं काम करत असताना त्या कामाच्या मागचा हेतू जर का तुमचा चांगला असेल आणि परिणामी एखादी दुसरी वाईट घटना घडत असेल तर तुम्ही त्या पापाचा भागीदार नाही. परंतु आजच्या जमान्यामध्ये हे जे कलियुग आहे या कलियुगामध्ये जनरेशन ज्यांना माहीत असतं आपला हेतू खराब आहे. आपल्याकडून काही ना काहीतरी पाप होत आहे तरी पण ते पाप करत आहेत. तरी पण ते अशा गोष्टी करत आहे ज्या गोष्टीमुळे आजूबाजूला दुःख होतच आहे. आई वडिलांना पण दुःख होत आहे. त्यामुळं मी आवर्जून सांगतोय तुम्ही जी क्रिया करताय तुम्ही जे काही पण काम करताय त्याच्या पाठीमागं तुमची नैतिकता कशी आहे ते तुम्ही आवर्जून बघा. त्याच्यानंतर तुम्ही काम करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.